आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे. ते देखील कामठी विधानसभा मतदारसंघातनं रिंगणामध्ये आहे. एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो मतदारांमध्ये. काय वाटतं, लाडकी बहीण काम करताना दिसत आहे? भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीने जो जाहीरनामा दिला आहे, पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या विकासाच्या 25 विषयावर आमचं सरकार काम करणार आहे. विविध विकास कामावर काम करणार आहे. व्यक्तिगत लाभ, लाडकी बहीण योजना, 2100 रुपये पेन्शन वृद्धांना, मोफत शिक्षण मुलींना, वीज बिलात सवलत, शेतकऱ्यांना वीज बिल माफी, अशा ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत, गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना आहेत, ह्या जनतेला पटलेल्या आहेत. आणि काँग्रेसचा जाहीरनामा हा जनतेला मान्य नाही आहे. जनतेला असं वाटतं की काँग्रेस खोटं बोलतं आणि काँग्रेस खोटं बोलून मत देतं. हो, काल विनोद तावडे संदर्भात जो प्रकार पुढे आलेला आहे त्यावर विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष करताना पाहायला मिळतं. पूर्वनियोजित जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे. राष्ट्रीय महासचिव आहे विनोद तावडेजी, आणि राष्ट्रीय महासचिव व्यक्ती कधी असे रस्त्याने पैसे वाटणे वगैरे वगैरे ते ठीक आहे. जाणीवपूर्वक नालासोपारा आणि विरार यामधल्या ज्या सीट्स आहेत तिथे निवडणूक हारताना दिसते आहे विरोधक. त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी केलेलं षडयंत्र आहे. विनोद तावडे कधीही अशा पैसे वाटणे वगैरे या बाबतीत जाऊ शकत नाही. आणि ते कार्यकर्त्याची बैठक घ्यायला गेलं आहे. कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, मतदान केंद्र कसं त्या ठिकाणी असलं पाहिजे वगैरे याकरता त्यांची बैठक होती. अनिल देशमुखांसंदर्भात काल पोलिसांनी स्वतः प्रश्न उपस्थित केले. नाही, अनिल देशमुखांनी तर जाणीवपूर्वक सहानुभूती मिळवण्याकरता सहानुभूती मिळवण्याकरता केलेलं हे अत्यंत त्या ठिकाणी म्हणजे कारस्थान आहे. जाणीवपूर्वक केलं आहे. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्यांनी मतं मिळण्याकरता, सहानुभूती मिळवण्याकरता अशा पद्धतीचा यापूर्वी त्यांनी असे अनेक प्रयत्न केले आहेत. मला असं वाटतं की त्यांच्यावरती बुमरँग झाला आहे. बिटकॉईन प्रकरणात सुप्रिया सुळे असेल, त्यांचं काहीतरी ऑडिओ क्लिप व्हायरल झालं. ते तपास केला पाहिजे. खरं तर आमच्यावर आरोप करणारे हे आता स्वतःच अटकलेले आहे. त्याचा तपास योग्य पद्धतीने होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष शकतो की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या ज्या योजना आहेत त्यामुळे एक मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. सोबतच त्यांनी विनोद तावडेंचं प्रकरण असेल किंवा अनिल देशमुखांचं प्रकरण असेल या संदर्भात देखील आपली भूमिका मांडलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.